दरम्यान रुपाली चाकणकर यांच्या अशोक खरात सोबतचे काही नवे फोटो समोर आलेत। खरात चाकणकरांना केक भरवतानाचा फोटो समोर आलाय। चाकणकर खरातच्या पाया पडतानाचा सुद्धा फोटो समोर आलेला आहे। तर हाच आहे अशोक खरात, जो भोंदू बाबा ज्यानं महिलेवर अत्याचार केला होता आणि त्याचबरोबर इतर महिलांवर सुद्धा अत्याचार केल्याची शक्यता आहे। तसे अश्लील व्हिडिओ समोर आलेले आहेत, त्याला अटक झालेली आहे आणि तोच भोंदू बाबा राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतोय। ज्यांच्यावर महिला सबलीकरणाची जबाबदारी आहे त्याच अशा पद्धतीने आरोपींना साथ देत असतील, त्यांच्या मागे त्यांचा पाठबळ असेल तर मग न्याय कसा मिळणार असा सवाल विरोधकांकडून केला जातोय। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत जोडल्या गेल्या आहेत। प्रणाली, काय सांगाल? रुपाली चाकणकरांवर आता आरोप केले जात आहेत, त्यांचा राजीनाम्याची सुद्धा मागणी केली जाते आणि अशामध्ये आता वेगवेगळे पुरावे समोर येताना दिसत आहेत, फोटो समोर येताना दिसत आहेत। अगदी खरं आहे। हे जे फोटो आपण पाहतोय या फोटोंमध्ये एकीकडे खरात हा रुपाली चाकणकर यांना केक भरवताना दिसतोय, एका वाढदिवसाला केक भरवताना दिसतोय, तर दुसऱ्या वाढदिवसाला केक खाताना दिसतोय रुपाली चाकणकर यांच्या हस्ते। रुपाली चाकणकर यांना यावेळी जेव्हा या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा ते म्हणाले की कॅप्टन खरात याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल किंवा त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल मला माहिती नाही, असं त्यांनी म्हटलेलं होतं। आणि सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटत असतो असं त्यांनी म्हटलेलं होतं। माझा त्या ट्रस्टशी संबंध आहे, ट्रस्टच्या कामाशी अनेक वेगवेगळ्या पद्धतीची माणसं जोडली जातात, व्यक्तिगत आयुष्याबद्दल मला माहिती नाही असं म्हटलेलं होतं। पण मग आता हे जे फोटो आहेत हे फोटो एक मोठे पुरावे आहेत। तुम्ही म्हणता की त्या व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याशी मला काही माहिती नाही, परंतु त्याच व्यक्तीला तुम्ही केक भरवतानाचा हा फोटो आहे किंवा त्याच्या हस्ते तुम्ही केक खातानाचा हा व्हिडिओ आहे। केक भरवणं किंवा केक खाणं हे जरी एक जेस्चर असलं तरीही ते खूप मर्यादित किंवा खाजगी लोकांमध्ये केलं जाणार आहे। आपल्या जवळच्या लोकांना आपण त्यांच्या वाढदिवसानिमित्त केक भरवत असो किंवा त्यांच्या हातून केक खात असो। मग आता रुपाली चाकणकर यांचं या फोटोंबद्दल काय म्हणणं आहे हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आहे। महिला सबलीकरण, महिलांच्या प्रश्नांना सोडवणं ही त्यांची जबाबदारी असताना एक भोंदू बाबा जो महिलांना लुबाडत होता, महिलांबरोबर अश्लील वर्तन करत होता किंवा त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत होता, अशा बाबाच्या पाठीशी रुपाली चाकणकर उभे आहेत का असा सवाल यातून उपस्थित होतोय। बरोबर आहे प्रणाली, त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।